Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पक्कन आहे देदस्टोन BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर पदार्थ विज्ञान पेपर 2. पदार्थ विज्ञान पेपर 2 मध्ये जर तुम्हाला गॅरंटीड पासिंग जर पाहिजे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. कारण की तुम्ही जर शेवटपर्यंत जर बघितलं ना तर तुमचा नक्कीच फायदा होईल. कारण की यामध्ये मी जे इम्पॉर्टंट LAQचे चॅप्टर्स आहेत आणि जे SAQचे चॅप्टर्स आहेत ते सांगणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रश्न पण सांगणार आहेत. तर ते काळजीपूर्वक बघून घ्या. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो की यामध्येच फार मुलांना शंका होत असतात आणि मोस्टली स्ट्रेस असतात मुलं. तर हे पेपर 2मध्येच असतात कारण की याच्यामध्ये थोडं किचकट आहे परंतु सोपं आहे. तर चला, तर याच्यामधला पहिला चॅप्टर आहे ते म्हणजे परीक्षा. आता परीक्षा म्हणजे काय मित्रांनो, परीक्षेची तुम्हाला परिभाषा करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमा, अप्रमा, प्रमेय, प्रमेयता अशा पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षा सांगितलेल्या आहेत. त्याचमध्ये तुम्हाला चतुर्विध परीक्षा म्हणून एक SAQ येते किंवा LAQला पण येऊ शकते. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला त्यांचे लक्षणं, त्यांचे जे प्रकार केलेले आहेत परीक्षेमध्ये आणि आयुर्वेदामध्ये त्यांचं कशा पद्धतीने उपयोग होतो परीक्षेचं ते त्यांनी या चॅप्टरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते तशाच पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये जसा प्रश्न विचारेल तसा लिहावा लागते. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक तर परीक्षेवर LAQ सांगितलेलं आहे, नाही तर आप्तोपदेशवर सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला त्याच्यानंतर करायचं ते म्हणजे आप्तोपदेश. आता आप्तोपदेश जर बघितलं मित्रांनो तर आप्त म्हणजे कोण होते, आप्ताने जे सांगितलेले ते सत्यच असायचे आहे की नाही. तर मग तेच आप्त कोण होते, आप्ताचे प्रकार किती येतं, आप्ताचे जे लक्षणं सांगितलेले आहेत ते करायचे. याच्यामध्येच तुम्हाला शब्दार्थक बोधक वृत्ती म्हणजे शब्दवृत्ती त्याच्यानंतर सांगितलेली. त्याच्यामध्ये तुम्हाला यामध्ये विविध प्रकारचे शब्दार्थक बोधक वृत्ती सांगितलेले आहेत आणि ते हमखास पेपरमध्ये विचारतात. तर हेच आप्तोपदेशांचे त्यांनी परीक्षा किंवा प्रमाण त्याला सांगितलेले. आणि त्याच्यामध्ये जे आयुर्वेदामध्ये त्यांचा जे उपयोग आहे, जसे की आयुर्वेदामध्ये आपण चिकित्सेमध्ये या आप्तोपदेशांचा कसा उपयोग करतो ते तुम्हाला लिहावं लागते. आणि तशाच पद्धतीनं जर लिहिलं तर तुमचे मार्क्स मिळतात. त्याच्यानंतर हे दोन्ही चॅप्टर जर तुम्ही केले तर तुमचे टोटल 26 मार्क्स हे कुठंच जात नाही मित्रांनो. कारण की याच्यावर एक LAQ फिक्स होऊन जाते आणि प्लस याच्यावर तुम्हाला अजून सांगतो मी 2 SAQ आणि 5 MCQ फिक्स होतात. म्हणजे 2 SAQ आणि 5 MCQ. तर याच्यावर जर 2 SAQ विचारलं तर याच्यावर LAQ विचारेल, याच्यावर जर 2 SAQ विचारले तर याच्यावर एक LAQ. म्हणजे तुमचे 20 मार्क हे तर कुठंच जाणार नाहीत. आणि त्यासोबतच 5 मार्क तुम्ही जर समजा ते वाचलं तर 5 मार्क MCQचे पण प्लस. त्याच्यानंतर इथपर्यंत समजलं का? राजू समजलं एक नाही समजलं? इथपर्यंत समजलं. आता समोर जर बघितलं तर समोर येते प्रत्यक्ष परीक्षा. हे एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि प्रत्यक्ष परीक्षेचे तुम्हाला जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये वेगवेगळे प्रकार केलेले आहेत प्रत्यक्ष प्रमाणाचे. आता ते पण कोणते? निर्विकल्प, सविकल्प, अलौकिक, लौकिक. त्याच्यानंतर इंद्रिय कारणत्वमध्ये जर बघितलं तर सन्निकर्ष म्हणून 6 प्रकार केलेले आहेत. तर तेच इंद्रिय पंचपंचकांनुसार त्यांचे महत्त्व सांगितलेले आहेत. इंद्रिय पंचपंचक त्यांचे ज्ञान अधिष्ठान कोणते येतं, त्यांचे आयुर्वेदामध्ये आपण उपयोग कसे करतो, या सर्व गोष्टींचा बाबींचा आराखडा या चॅप्टरमध्ये सांगितलेले प्रत्यक्ष परीक्षा. तर यामध्ये जे आयुर्वेदामध्ये त्यांचं कशा पद्धतीनं आपण चक्षु परीक्षा करतो, त्याच्यानंतर घ्राणेंद्रिय परीक्षा करतो, त्याच्यानंतर घ्राणेंद्रियाचे कार्य काय येतं, कोणते कोणते इंद्रिय येतात, या सर्व गोष्टी बारीक सारीक या चॅप्टरमध्ये येतात. तर हे चांगलं इम्पॉर्टंट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचं ते म्हणजे अनुमान परीक्षा. आणि इथंच सगळ्यांचा घोळ होतो म्हणजे काय मित्रांनो, इथंच सगळ्यांना अनुमान म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला परमर्श म्हणजे काय, अनुमिती म्हणजे काय, त्याच्यामध्येच व्याप्ती, हेत्वाभास म्हणजे काय, या सर्वांचे डेफिनेशन तुम्हाला करावं लागतात. आणि त्यांचे पण कन्सेप्ट तुम्हाला समजावं लागते. त्यांचे जर कन्सेप्ट आले तर तुम्हाला हे अनुमान समजेल. तर्कसंग्रहानुसार, चरकानुसार, तैत्तिरीय उपनिषदानुसार जे अनुमानाची व्याख्या केलेली आहे ते तशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे पेपरमध्ये विचारले तशाच पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर हे एक फिक्स LAQ येते. आणि हे दोन्ही जर चॅप्टर तुम्ही जर केले मित्रांनो तर तुमचे 40 मार्क हे कुठंच जात नाही, 42 मार्क. आता 42 मार्कमध्ये तुम्हाला मी सांगतो दुसरा LAQ प्रत्यक्ष प्रमाणावर येते आणि तिसरा LAQ हे अनुमानावर येते. म्हणजे इथं तुमचे 20 मार्क तर झालेच, प्लस अजून 20 मार्क कशाचे, तर अजून 20 मार्क तुम्हाला सांगतो मी 10 SAQचे. म्हणजे यांच्यावर प्लस प्रत्यक्षवर एक SAQ येईल आणि अनुमानावर एक SAQ येईल आणि 5 आणि 5 10 अजून MCQ येतील. म्हणजे अशा रीतीने हे दोनच चॅप्टर तुम्हाला 42 मार्क दिलेत.
म्हणजे तुमचे 42 मार्क हे हातातून गेले नाही पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं तर हे परीक्षा, आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान हे 4ही चॅप्टर जर केले तर तुमचे 68 मार्क कुठंच जात नाही. हे बघा ना, 42 + 26 68 मार्क्स तुमचे कुठंच जात नाही. आणि आपल्याला पासिंग पुरतं फक्त 50 पाहिजे. तर हे एवढेच करा आणि एवढे जर केले तर तुमचं म्हणजे पासिंगचा क्रायटेरिया तर पूर्ण होऊन जाईल. प्लस तुम्हाला काही SAQचे चॅप्टर आहेत ते आपण याच्यामध्ये बघूया. तर आता समोर तुम्हाला नंतर बघितलं तर युक्ती परीक्षा. आता युक्ती परीक्षा म्हणजे काय, युक्तीची लक्षणं काय, आयुर्वेदामध्ये त्यांचं महत्त्व काय, हे ते फिक्स SAQ येते आणि हमखास विचारतात. तर हे तुम्हाला चॅप्टर चांगल्या रीतीने करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर येते म्हणजे उपमान. आता उपमान म्हणजे काय, उपमानाचे लक्षणं किती, उपमानाचे जे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यांचे आयुर्वेदामध्ये उपयोग काय आहेत, या सर्व गोष्टींचा आराखडा तुम्हाला माहीत असलेला पाहिजे आणि तरच पेपरमध्ये येतात. हे 2 SAQ तर फिक्स आहे बघा, युक्ती आणि उपमान. खूप सोपे चॅप्टर आहे आणि जसंच तसंच विचारतात. त्याच्यानंतर हे एक सेकंड चॅप्टर तुम्हाला फिक्स येते SAQला. त्याच्यानंतर लास्ट 4th LQ आणि लास्ट चॅप्टर म्हणजे कार्यकारण सिद्धांत. कार्यकारण सिद्धांत जर बघितलं मित्रांनो, कार्य म्हणजे काय, कारण म्हणजे काय, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आणि आयुर्वेदामध्ये उपयोग काय, असं त्यांनी सांगितलेले. कार्यकारण भाव, तर कार्यकारण भाव कोणते येतात, चरकानुसार कार्यकारण भाव कोणते त्यांनी सांगितलेले आहेत, तर्कसंग्रहानुसार कोणते कोणते सांगितलेले आहेत. याच्यामध्ये 13 वाद येतात. त्याच्यामध्ये सत्कार्यवाद, असत्कार्यवाद, परमाणुवाद, त्याच्यानंतर पिलूपाक, पीटरपाक, त्याच्यानंतर सोबतच वेगवेगळे प्रकारचे जे वाद सांगितलेले त्यांनी ते याच्यामध्ये येतात. तर हे चांगल्या रीतीने करा. परमाणुवाद, स्वभावपरमवाद, हे सर्व गोष्टी वाद याच्यामध्ये येतात आणि हेच वाद यामध्ये कार्यकारण भावामध्ये तुम्हाला LQमध्ये येतात. आता हे जर बघितलं मित्रांनो तर याचे जर तुम्हाला क्वेश्चन्स जर माहीत नसले तर आमचा गेस पेपर घ्या. आता RGUHS युनिव्हर्सिटीमध्ये जी एक्झाम झाली होती पदार्थ विज्ञानाचे पेपर सेकंडमध्ये, त्यांचे आमचे 100% क्वेश्चन एक्झॅक्टली जशाच तसंच आलेले आहेत आणि तेच मी MHSला पण काढलेले आहेत आणि तशाच रीतीने आपल्या MHSचा पण मुलांचा फायदा व्हावा यासाठी मी हे गेस पेपर काढलेले आहेत एकदम लो बजेटमध्ये आणि ते आवश्यक तुम्ही घ्यावा ही अशी माझी इच्छा आहे आणि जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. ते क्वेश्चन वाईज तुम्हाला जायचं आहे आणि त्यानुसार प्रिपेअर करायचं आहे. तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये मी एवढी गॅरंटी देतो की मोर दॅन 80% क्वेश्चन येतील आणि तुम्ही नक्कीच पास होणार. तर नक्कीच गेस पेपर घ्या. तर हे अशा रीतीने हे सर्व चॅप्टर्स होते आणि 100 मार्क्स डिस्ट्रीब्युशन होतं. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे 3 चॅप्टर 32 मार्कासाठी. तर कार्यकारण भावामध्ये एक LQ 10 मार्क, याच्यावर 5 मार्क आणि याच्यावर 5 मार्क झाले 20 मार्क. 10 मार्क अजून तुम्हाला सांगतो, याच्यावर अजून एक 5 मार्काचं SAQ येईल आणि यांच्या मदतून अजून MCQ येतील युक्ती परीक्षावर, उपमान परीक्षावर एक. आता अशा रीतीने हे सर्व म्हणजे जे पदार्थ विज्ञान पेपर सेकंडसाठी 100 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होतं ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेले. याच्यामधल्या 4 LQ जर तुम्ही फोकस केलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये परीक्षा, आप्तोपदेश हे पहिला LQ, त्याच्यानंतर दुसरा प्रत्यक्ष, तिसरा अनुमान परीक्षा आणि चौथा कार्यकारण भाव सिद्धांत. अशा पद्धतीने हे कार्यकारण सिद्धांत जर तुम्ही केलं तर तुमचे नक्कीच पासिंगच्या स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्ही जासाल आणि अशाच रीतीने हे प्रिपेअर करा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. या व्हिडिओमध्ये जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये आम्ही लेटेस्ट अपडेट्स सांगत राहतो, काही नोट्स PDF वगैरे पण टाकत राहतो आणि नक्कीच हे तुमच्या इतर मित्रांना, सोलमेट्स, युअर बॅचमेट्स, युअर फ्रेंड्स दुसऱ्यांना पण कळवा आपल्या चॅनलबद्दल. आणि हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब तर अवश्यच करा. आणि थँक्यू व्हेरी मच.